कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरण खेपा, कोणी दिवशी सावत्याच्या बापा, कोणी दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे दर्शन द्यावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर. हा मला वाटतं जगातला सर्वोत्तम सिद्धांत आहे. मला वाटतं सावताबाबांनी जो मार्ग दिलाय ना, जीवनात कितीही दुःख येऊ द्या बाबा, प्रसंगाला सामोरे जा. माणसं आज जीवनात थोडस दुःख आलं की खच्चीकरण होते माणसाचं, बरोबर आहे. माणूस सुटला जातो, माणसाच्या अंतःकरणात नैराश्य जन्माला येतं आणि माणूस आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकतो. अजिबात नाही. ज्या माणसाच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार येईल त्याने आमच्या सावताबाबांचं जीवनचरित्र वाचा आणि त्यांचा अभंग नीट डोळ्यासमोरून आपल्या मुखातून एकदा मुखाने म्हणा, लक्षात देईल. जीवनात किती जरी दुःख आलं तरी त्या प्रसंगाला सामोरे जायचंय. कधी असा प्रसंग येणार आहे जो अत्यंत आनंदी आपल्याला करणार आहे आणि कधी कधी असाही प्रसंग येईल जो माणसाला अत्यंत दुःख देणार आहे. दोनही परिस्थितीत माणसाला स्टेबल राहण्याकरता आमच्या संतांनी शिकवलंय. विठाला विठाला संतांची अभंग रचना माणसाकरता मी अगोदर बोलून गेलो. फक्त त्या अभंगाचा उपदेश आपण आपल्या जीवनामध्ये काय बोध घेतोय ही भूमिका महत्वाची. मी थोडं गायचा ना दे बरं का अण्णा, थोडंसं गायचा ना दे बघा. आणि तिथे मध्ये बाबा चांगला सांगतो पण मध्ये मध्ये इवळतो कसं काय, मध्ये मध्ये असं केलं मी समयासी, काहीला कळत नाही. काही म्हणतील मला सांगतो बरं का, आपण मध्ये मध्ये इवळतो शब्दात. तुमच्या म्हणतात का सर, याला गायन म्हणतात बरं का. आता ही कोणाला हे पण कळत नाही. आता हे जे गायन असतं कोणाला कळत नाही. काही भागामध्ये नवीन प्रथा असते त्यांना हे आता आम्ही करतो ना, तुम्ही महाराज आमचे कुमटकर बाबा आले पुढे, आमचे हे कुमटकर बाबा आले, दोघांनी चाल गायली, बरोबर आहे. तुम्ही आला धरला धरला मला, तुमचा आला भोट काही म्हणत असले हे मध्ये मध्ये मग करते मग इवळते कोणी असं म्हणते. माझा काही गेलो नाही म्हणजे हे आमच्या डोळ्यासमोर प्रसंग आहे. आम्हाला यश महाराज तुमचं माझं जीवन तुम्ही आनंद होता ना, पंढरपूरला होते, अगदी जवळून आम्ही पाहिलं. मी पहिल्याला शिकण्याकरता होतो. 2009चा तो काळ असेल, 8-9 वेळेस आमच्या महाराजांनी मला सप्ताहाला पाठवलं. असं छोटा सप्ताह असतो गावागावामध्ये. आम्ही 10 मुलं जायचो हरिपाठ करण्याकरता, गवळणी, त्यानंतर कीर्तन साथी करता आम्ही जायचो. 7 दिवस आम्ही सप्ताह केला. 7 दिवस. 7वा दिवस उद्या काला म्हणजे आजचा कोणता दिवस, जागराचा दिवस म्हणतात ना. 7 दिवस आम्ही सप्ताह केला. आज जागर गावकरी लोकांनी एकजण उठला. हे बघा गावकऱ्यांनो, म्हणजे असं मी नाही बरं का, तो गावकरी तू म्हणणं गावाला तुम्हाला कधी मला बोलणं मी कुठे बोलतोय असं तो म्हटलं माहीत घेतला त्याने. हे बघा गावकऱ्यांनो, 7 दिवस झाले आपल्या गावात सप्ताह झाला. उद्या आपल्या सप्ताहाचा काल आहे आणि उद्या सप्ताह झाल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही तर थांबा म्हणून. एक काम करा, आता का कीर्तन संपलेलं आहे, हे पैठणून सगळे महाराज लोक आलेले आहेत, यांचा आपण आता भजनाचा कार्यक्रम घेणार आहे आणि सगळ्यांनी भजना करता थांबा असं तो गावकरी म्हणला. आता भजन सगळ्यालाच कळत अशा काही भाग नाही. काहीला कळतं, काहीला नाही कळत. आमच्या आई गोड गातात, तिथं थोडं म्हणले नाही. काहीला गाता येतं, काहीला नाही गाता येत. काहीला कळतं, काहीला नाही कळत. बरोबर आहे, माझ्याकडे लक्ष द्या. काहीला कळतं, काहीला नाही कळत. त्यावेळेस आम्ही भजना करता सुरुवात केली. 9 ते 11 कीर्तन संपलं आणि 11 वाजता आम्ही आता भजनाला बसलो. 11 वाजता आम्ही भजनाला बसलो. मग ज्यांना भजन करते ते उठून गेले बिचारे. एक म्हातारी, तिला भजनाची लय आवड, पण ती राहायची बिचारी शेतात, कुठं गावच्या बाहेर. तिला म्हटलं आता वाजले 11, आता भजन सुरू झालंय. 11 वाजता संपल किती वाटतील, कमीत कमी 12 तरी वाजतील. बरोबर आहे, 12 तरी वाजतील ना. मग 12 वाजता आपण एक तिथे कसं घरी जायचं. तिने काय केलं माहितीये का, लहानच कर माता मावलं, तिनं तिची शेजारची मैत्रीण पकडली, शेजारची. आता त्या बिचारीला काही भजनाचं काही कळत नाही, सा कळत नाही, रे कळत नाही, ग कळत नाही, काहीच कळत नाही तिला. तिने सांगितलं अक्का अगं आपण दोघी शकत राहतो म्हणे, कीर्तन संपलं आता भजनात थांब ना तासभर. ती म्हणे नाही का बाई मला काही कळत नाही, तो आपलं थांब. ती सांगितलं अगं असं कुठं असतं का, मी एकटी कुठे येऊ, मला भीती वाटत, कुत्रे वाटणी, थांब ना माझ्यासोबत आपण दोघी जाऊ तासभर थांब. ती बिचारी बळत आपली आणून मारून आपली बसवली बा. म्हणजे शेजार धर्म आहे ना तुम्हाला, शेजारच्याच ऐकलं पाहिजे. कधी कधी कामाला पाहिजे शेजारच्याला. आपण जर त्याला आज कामाला उद्या आणला तो काम, बरोबर आहे की नाही.
थांबली महाराज म्हातारी, पण त्या म्हातारीला पहिल्यांदा काहीच कळत. हे महाराज स्पर्धा आणि आमचं सुरू झालं. आम्हाला स्पर्धा थोडस असं सोडत झालं बरं का. नेरे ग आम्ही सुरू केलं बरं का असं. नेरे ग रे ग ग रे नी ग सा नी रे सा नी दा नी दा पा नी दा पा म दा पा म ग म दा नी सा रे सा नी 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 सा नी दा पा म ग रे. थोडंसं आवाज द्या ना. आम रे नाम त्याला आलाप म्हणतात ना. असा आलाप मी सुरू केला. असा आलाप सुरू केला. आता ऐका, ज्या म्हातारीला भजनात तर काहीच कळत नाही ती म्हातारी रडायला लागली. कोणती? जिला काहीच कळत नाही ती म्हातारी. तिची नजर माझी नजर एक. नानच कर. मी मनातल्या मनात कल्पना केली. म्हणलं आतापर्यंत लई वेळेस हरिपाठ म्हणलो, लई भजन म्हणलो, पण एवढं माझं प्रेम कधी बनलंच नाही बा. म्हातारीचं काय प्रेम असेल, म्हातारी भजन ऐकता करायला लागली. आहा हा काय म्हातारीचं अंतकरण असेल म्हटलं. मी मनातल्या मनात कल्पना करतो बरं. जसं जसं मी आलाप घेतो ना तसं म्हातारी जास्त रडायला लागली. मला आवडत नाही बघ म्हातारीला. मी अर्धा तास भजन झालं. मी पहिला गेलो म्हातारीकडे. म्हातारी म्हणलं आजी तुमचं मला दर्शन घेऊ द्या. ते म्हणजे काय झालं? म्हणलं काय तुमचं प्रेम आजी, काय तुम्ही मला साक्षात रडत होत्या. ते म्हणजे भाऊ मी आलाप गातो म्हणलं, तुम्ही साक्षात रडत होते. भाऊ मला ते आलाप ते काहीच कळत नाही. म्हणलं मग तुम्ही रडत कोण होत्या? म्हणजे खरं सांगू भाऊ तू ते असं आ करत होता ना. तिने मला नाही म्हणे मग कुत्र मेला तिच्या आपण ते असं जिवळायचं म्हणे, रोज जिवळायचं म्हणे, पण ते आता मेलं म्हणजे कुत्र्यासारखी म्हणाय का? हो नाम मला संगीतामध्ये एक वेगळी जादू आहे. ते संगीत मला आज माझी गाण्याची इच्छा नाही म्हणून सोडून देण्याचं मला फार गायची आवड आहे. राजवण आमचे सर माहिती मी फार गातो कीर्तनामध्ये. वेगळी जादू संगीतामध्ये. आमची सगळी वारकरी एवढी जुनी सगळं वय झालं तरी ते घडतायत जपून. ही सगळी ताकद परमात्मा देतोय हो. हे सगळं स्वतः माणूस करू शकत नाही. भजन साधना माणूस करतोय ना. तुम्ही पंढरीला जाणार वारकरी बघा, हातामध्ये माईक असतो, हातामध्ये टाळ असतो, टाळ वाजवायचा, पायाने चालायचं पण हाताने टाळ वाजवायचा आणि मुखाने भजन पण म्हणायचं. एवढं सगळं करत करत चालायचं तरी जो थकवा येत. तुम्ही असं 2 किलोमीटर शेतात जाऊन पहा, महाराज थकतंय माणूस जाता जाता. सगळी ताकद देणारा माझा परमात्मा आहे. लक्षात घ्या, परमात्म्याची शक्ती अगाध आहे. परमात्म्यावर तेवढी भावना निष्ठा ठेवण्याची फक्त माणसाला गरज आहे. तेवढं अंतःकरण देवाला समर्पित करण्याची गरज आहे. म्हणून परमात्म्याला एकदा आपलं अंतःकरण आपण समर्पित केलं की कोणताही खेद करण्याची माणसाला गरज नाही. तो प्रत्येकाचा हृदय जाणणार आहे, तो प्रत्येकाला जाणतोय. पण आमच्या लक्ष्मीचा जो पती आहे, जो परमात्मा विटेवरती घर ठेवून उभा आहे, तो परमात्मा हे सगळं जाणतोय. तो परमात्मा सकळ जीवांचा तरी तो सरळ सरळ चरणे घेतो मी सगळे. तो सगळ्यांचा सांभाळ करतोय, एक जणांचा नाही सर्वांचा करतोय. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकरी. बाबा तुला पाहणार नाही अशातला काय भाग आहे? आमचे नाथ महाराज गोड लिहित आहेत. तुला पाहणार नाही अशातला काय भाग आहे? अरे तो सगळ्यांना सांभाळतोय. फक्त त्याला एकदा अंतःकरण समर्पित करून बघ गड्या. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसी नाही जैसी स्थिती आहे. पुढच्या चरणामध्ये गोड आहे, तैशा परी आहे. जशी माणसाची स्थिती आहे तशा परी माणसाला राहिलं पाहिजे. आता परत तो अभंग घ्या सावता बाबांचा. कोणता अभंग? समयाची सादर होईल. याला फीड बसतो आता कुठे? या चरणाला. काहीच करू नका, कुठला खेद करू नका. जशी स्थिती आहे तशा स्थितीमध्ये जीवन जगायला शिका. दुःख जरी आलं तरी त्या दुःखाला सामोरे जायला शिका. आणि आनंद जरी झाला तरी आनंदामध्ये उन्मत्त होऊ नका. ही शिकवणारी आमची संतांची शिकवण आहे. म्हणून संतांचा सावता बाबांचा तो अभंग आणि नाथ महाराजांचे प्रमाण अगदी फिट्ट बसते. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. तू कौतुक तू पाहे संचिताचे. म्हणजे आता इथं असं पण नाही, हा इथं असं पण नाही काहीच करायचं नाही म्हणले. हातपाय हालायचेच नाही. देणारा परमात्मा आहे. दे रे हरी पलंगावर असं होत नसतं. तुम्ही सांगितलं मग नाथ महाराजांचं प्रमाण आहे. जैशी स्थिती आहे तैशा परी. काहीच करायचं नाही म्हणले. कामही करायचं नाही, धंदाही करायचं नाही. देव देणार असं नाही होता.
थोडं प्रयत्न करत राहायचे, आपलं काम आपलं कर्म करत राहायचं. आणि सावता बाबांच्या जीवनातून आपण एक शिकू शकता. सावता बाबा कधी पंढरपूरला गेले नाही, पण स्वतःच्या कर्माला प्राधान्य दिलं. बरोबर आहे. कर्म कोणतं होतं हे सांग. स्वतःच्या शेतीची जी ढेकळं होती त्या ढेकळातच पांडुरंग पाहिला. बरोबर आहे. कांदा मुळामध्येच पांडुरंग पाहिला. म्हणून आपण सगळे म्हणतोय कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे सगळं आपण जे गातोय. माझ्या सावता बाबांनी परमात्मा त्याच्यामध्ये पाहिला, अर्थात कर्माला प्राधान्य दिलं. म्हणून काम करणं यामध्ये संत नाहीत. आपला प्रपंच चालवण्याकरता काम करणं ही अत्यंत गरजेचा विषय. ती कर्म आपण केलं पाहिजे. फक्त सुख आणि दुःख आले तर त्या सुख दुःखाला चालवण्याकरता सुख दुःख समान सकळ नेनाता उद्भव. सुख दुःख समान सकळ दिवाचा तो पाळा. सुख दुःख समान सकळ दिवाचा तो पाळा. नेनाता उद्भव भक्ती प्रेमाचा संगळ. नेनाचा उद्भव भक्ती प्रेमाचा संगळ. नेनाचा उद्भव भक्ती प्रेमाचा संगळ. नेनाचा उद्भव भक्ती प्रेमाचा संगळ. सुख दुःख समान सगळं जीवांचा कृपाळा. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचं सुख आलं आणि दुःख जरी आलं तरी सुद्धा त्या सुख दुःखामध्ये स्टेबल राहण्याकरता आमच्या संतांनी शिकवलं. अगदी जशी स्थिती आहे तशा परी संतांनी जरी राहायचं सांगितलं असेल, सांगितलंय, तरी सुद्धा कर्माला प्राधान्य देणारे आमचे संत आहेत. म्हणून कर्म प्रत्येकानं करण्याची गरज आहे. नाहीतर भाग्यावर बसता होईल काय नशिबात आहे. बरं तर होतं बरं का. माणसाला आळस आला ना, माणूस म्हणतो ते काय आमच्या नशिबात आहे का, ते काय आम्हाला मिळणार आहे का, आमच्या नशिबातच नाही, करायचं जे वर आलं म्हणून. म्हणून एक मनगत आहे बघा, जिंदगी का शोक कभी पाला नाही जाता. मनगत आहे का, खूप गोड लिहिले, कोण लिहिलं मला माहिती नाही, पण खूप गोड लिहिले त्यांनी. जिंदगी का शोक कभी पाला नहीं जाता, शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता, मेहनत से सवर जाती है जिंदगी, हर काम तकदीर पे डाला नहीं जाता. हर काम तकदीर पे डाला नहीं जाता. तू मजल व्हा, आपल्या नशिबात असलं तर भेटलं, अजिबात नाही. अरे कधी कामाला महत्व द्या की. तकदीर से सवर जाती ही जिंदगी, इथेही महत्वाचं आहे की नाही. हर काम तकदीर पे डाला नहीं जाता. माणसाला कष्ट करण्यासाठी आमच्या संतांनी प्रवृत्त केलंय. म्हणून हे जरी महत्वाचं प्रमाण असेल, जरी स्थिती आहे तरी सुद्धा एकीकडे आमच्या संतांचे प्रमाण बघा, संतांनी कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. या प्रमाणाचा संघर्ष ठिकाणी संबंध असा लावा की जीवनात दुःख जरी आलं तरी जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. आणि फार सुख जरी आलं, फार आनंद जरी झाला तरी जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. आणि माणसाची मनगत अशी बघा, माणसाची रीत अशी, थोडस माणसाला काही चांगलं मिळू द्या, चांगलं मिळू द्या. लोक देवानं दिलं असं नाही म्हणणार, आपण केले म्हणले, बरोबर आहे का. थोडस वाईट होतं बरं, मग देवाच्या नावाने अशी बोट मोडतो आपण. आमचं दिसलं का, आमचंच बरं नशी फुटलं, आमचंच पान दिसलं का, आमचंच फुटलं का, देवाला आमचंच घर दिसलं का, आमचंच हे सगळं कोण करतं. म्हणजे चांगलं झालं तर मी करतो, बरोबर आहे, आणि वाईट झालं तर अजिबात नाही. तुमचं वाईट होऊ द्या, तुमचं चांगलं होऊ द्या, परमात्मा करतोय. परमात्म्याची इच्छा असेल ना, म्हणून माझं देवाने केलं असेल गड्या, ही भावना अंतःकरणात ठेवा. आणि जशी स्थिती आहे तशा परी आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. मला वाटतं आमच्या संतांच्या जीवनात आपण जर थोडंसं निष्कर्ष टाकला, मी तुम्हाला बोलता बोलता कीर्तनाच्या माध्यमातून सावतबाबांचा प्रसंग सांगून गेलो, तुकोबारांचाही थोडासा प्रसंग सांगितला. आता नाथ महाराजांच्या प्रसंगाकडे थोडंसं येतो, भेटून आलो ना. म्हणून संतांच्या जीवनात संतांना दुःख देणारे अनेक माणसं होती, अनेक होती, त्रासही तितकाच होता. पण या सगळ्या त्रासामध्ये सुद्धा संतांनी कधीच अंतःकरण दुखवलं नाही. यवन अंगावरी थुंकाला हे प्रमाण पाठी आपल्या. आणि प्रसाद देवणी 108 वेळेस एखादा माणूस अंगावर थुकतोय. किती वेळेस? पान खाऊन 108 वेळेस माणूस अंगावर थुकतोय, तरी शांती ब्रह्मनाथ महाराज त्याला प्रसाद देवणी मुक्त करतात. मला वाटतं एखाद्याचा साधा चालता चालता गाडीवरून आपला निसर्ग शिंतोडा जरी बोलाला बोलतात थुकता थुकता,
तरी सुद्धा माणूस तुम्हाला फक्त भेट प्रदाप्त म्हणले असं करतो नाही माणूस, करतो की नाही? ही माणसाची गत आहे. संतांनी 108 वेळेस चुकला तरी सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केला. हे संतांच्या जीवनातली स्थितीचा प्रमाण आहे. जैशी स्थिती आहे हे प्रमाण लावू शकतो आपण. किती दुःख जरी झालं तरी मनाला वेदना लावून घ्यायच्या नाही. काही गोष्टी परमात्म्याच्या हातात असतील, परमात्मा करून घेत असेल. उलट शांती ब्रह्मनात्मानाचे उद्गार आहे. बाबा रे, ज्यावेळेस तू यवन अंगावर थुकला, शेवटी मूग कोरडं पडलं, पान संपल्या गेलं, आता पश्चाताप झाला. नाथ महाराजांच्या ज्यावेळेस चरणाला लागला त्यावेळेस नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, बाबा माफी मागू नको, उलट तुझीच माफी मागितली पाहिजे. तुम्हाला तुझ्यामुळे 108 वेळेस मला गंगेचं स्नान घडलं. हे म्हणणारे संत आहे. संतांच्या जीवनामध्ये संतांना त्रास जरी झाला तरी त्या त्रासाचं दुःख संतांनी कधी घेतलं नाही. आणि संतांचा आनंद जरी संतांना जास्त झाला तरी संत कधी उन्मत्त झाले नाही. ही शिकण्यासारखी संतांच्या जीवनातली गोष्ट आहे. म्हणून आपल्याही जीवनात दुःख जरी आलं तरी संतांच्या जीवनाकडे पहा, आणि आपल्या जीवनात आनंद जरी झाला तरी सुद्धा संतांच्या जीवनाकडे पहा. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे, संचिता जीवडो पार कुमारी. आपलं साधन एवढं जोरामध्ये बसलेल्या टकमक टकमक पाहायला लागले. जसं आपण उक्त घेतलं सगळ्यांनी, हो नामनसकर आम्ही उक्त घेतलंय का? तुमच्या करता चाललंय, आम्ही करतो पाहिजे ना. आपण करा सांगितलं. चला 2 हात, ज्यांना ज्यांना 2 हात त्यांनी वर हात करा. 2 लवकर. एक टाळी वाजली पाहिजे. एक हा, एक एक वा नामनस. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल धाग धाग, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागी चातरी, चंद्रभागी चातरी, भावंती भावरे बहारी देवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी.
पण असा नाही भेटला बा. तुमच्याकडे कोण सांगेल मला तुमचा बेस पण बने ना छान वाजवलं त्यांनी. म्हणून परमात्मा करता थोडस समर्पित होण्याची गरज आहे. सुंदर सगळ्यांनी भजन केलं. हात खाली करा सगळ्यांनी पाहिजे. आम्ही मध्येच केले वर करायचं सांगितलं मी खाली करायचं पण सांगितलं. चला सगळ्यांनी भजन केलं. ज्यांनी चांगलं केलं त्यांना देवाने पाहिलं. मी काही सांगू शकत नाही. ज्यांनी नाही केलं त्यांना सुद्धा देवानी तुम्ही काय सांगू शकतो. दुसरं काय माझं करा सांगणं माझं काम आहे. तुम्ही करायचं की नाही तुमच्या हातामध्ये. म्हणून सगळ्यांनी चांगलं भजन केलं. आपण सगळे धरूया. सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करतो. अभंग अशा भूमिकेचा विचार करता 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 जवळजवळ 11 वाजलेली. जास्त वेळ मी पण घेण्याच्या मनस्थिती अजिबात नाही. कारण जवळजवळ 180 ते 90 किलोमीटर प्रवास करून मी आलोय. जवळजवळ 180 म्हणजे पैठण पासून माझं गाव पुढे 40 किलोमीटर आहे. इथून पैठण मला वाटतं 150 असेल. जो 200 किलोमीटर प्रवास करून मी आलोय. 200 किलोमीटर परत जायचंय मला. म्हणून जास्त वेळ मी पण घेण्याच्या मनस्थितीत नाही. 11 वाजल्याचं टाइम म्हणजे हा खूप आहे. कीर्तनाचा टायमिंग जर 8 ते 10 असेल तर 10:30 होऊ शकतात. पण 9 ते 11 असल्यानंतर जास्त वेळ घेण्याच्या मनस्थितीत कोणाचीच नसते. म्हणून या सगळ्या अभंगाच्या भूमिकेचा विचार करताना जर एखादा शब्द माझ्या बोलण्यातून चुकीचा तुम्हाला वाटला असेल, आपल्या अंतकरणाला लागला असेल तर सगळ्यांची जाहीर क्षमा मागतो. कारण कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्यांना. सहज एखादं वाक्य एखाद्याच्या जीवनात फिट बसतं. आमचा कुठलाही त्या व्यक्तीला बोलण्याचा आमची भावना नसते. सहज एखाद्या जीवनात एखादा प्रसंग घडलेला असतो. महाराज मलाच बोलले काय असं माणसाला वाटतं. अजिबात आमचा तसा काही उद्देश नाही. जर एखादं वाक्य तुमच्या अंतकरणाला लागलं असेल तर जाहीर सगळ्यांची क्षमा मागतो. अभंग फार गोड आहे. कितीही नाथमानांच्या अभंगाचं चिंतन केलं. धावता चरणाचा मी भावार्थ सगळ्या चरणाचा मांडण्याचा प्रयत्न केला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जो आपल्या जीवनात दुःखांकित भोग आहे तो हरीच्या कृपेने निश्चितच नष्ट होणार आहे. फक्त त्या हरीची कृपा होण्याकरता पहिलं परचरण्या आवडीने भावे जर घेतलं तर हरीची कृपा जीवनात निश्चित होणार आहे. आणि हरीच्या कृपेने आपल्या जीवनात जे दुःखांकित भोग आहे त्या सगळ्या भोगाचा नाश करण्याची ताकद हरीच्या कृपेमध्ये. हे सगळ्या अभंगाच्या भूमिकेचा विचार मांडता निश्चितच एखादं वाक्य चुकीचं वाटलं असेल तर परत सगळ्यांची जाहीर क्षमा मागतो. आपलं असंच प्रेम आमच्यावरती नितांत राहावं. समस्त सावता महाराज भजनी मंडळ आणि आमचे सर्व त्या ठिकाणी आमचे सर्व माळी समाज असेल, त्यानंतर विशेष करून सर्व त्यांना सहकार्य करणारे आपल्या गावातील सर्व समाज बांधव असतील, सर्वांच्या चरणारविंदी वंदन करतो. आणि मला सगळ्यांची काही नाव माहिती नाही पण आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करतो. सगळं गावकरी म्हणजे अगदी प्रेमाचे आहात. म्हणजे 2 चोपदार आहेत, गायक वृंद आहेत, पीटी मास्तर असतील, मृदंग वादक आहेत, भक्तिमती माता भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करतो. सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. संत शिरोमणी सावताबाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. शिवम भवतु. ओम शांती शांती. ज्ञानेश्वर Nada